लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे। मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो। सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत। संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही। मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा। सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिक महानगरपालिका द्वारा एक विशेष सूचना। नाशिक शहरातील थकबाकीदार मिळकत धारकांना कळविण्यात येते की 23 फेब्रुवारी ते 5 डिसेंबर 2024 या कालावधीतील थकीत मालमत्ता कर एक रकमी भरल्यास शास्तीतून 95% सूट मिळेल। मालमत्ता कर भरण्यासाठी सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही सर्व वसुली कार्यालये सुरू राहतील। नाशिक महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित। नाशिकसह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। होळी रे होळी, पूर्णाची पोळी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। विशेषतः जुन्या नाशिकमधील कैलास मित्र मंडळाने 1952 पासूनची आपली ऐतिहासिक परंपरा जपत यंदाही भव्य दिव्य होळीचे आयोजन केले होते। सोमवारी सायंकाळी मंत्रोच्चारात आणि पारंपरिक विधींनुसार होळीचे दहन करण्यात आले। सुवासिनींनी होळीची पूजा करून पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण केला। आकर्षक रांगोळ्या, गोवऱ्या आणि उसाची मांडणी तसेच खोबऱ्याच्या तोरणांनी होळी सजवण्यात आली होती। शहरात सोसायट्यांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत सर्वत्र लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत मोठा उत्साह पाहायला मिळाला। आलेला आहात या होळीसाठी, काय सांगाल? म्हणजे किती वर्षापासून येतात? मी 30 वर्षापासून येतो। नमस्कार, मी सुधीर मालपाटक, मी वेलिंग्टनला राहतो आणि मला भारतीय सणांबद्दल अत्यंत प्रेम आहे। मी मिस करतो तिथे। मला हे माहिती आहे की कैलास मित्र मंडळ अतिशय सुंदर प्रमाणात ते सगळं साजरं करतो, म्हणून मी खास त्याच्यासाठी इथे आलेलो आहे आणि आज मी ती सगळं एन्जॉय करणार आहे, तो सगळा सिनॅरिओ। मला होळी आणि रंगपंचमी नाशिकची भयंकर आवडते। मी सर्व नागरिकांना याच्या शुभेच्छा देतो आणि असाच मी नेहमी येत राहावं ही इच्छा प्रदर्शित करतो। नमस्कार। नमस्कार, मी गोडसे गुरुजी। आपल्या कैलास मित्र मंडळातर्फे इथे प्रत्येक वर्षी मोठ्या पद्धतीने होळिका दहन केलं जातं। ते आज आता आपल्याला नाशिकमध्ये मोठ्या पद्धतीने इको फ्रेंडली, फक्त नाशिकमध्ये, भारतामध्ये सगळीकडे लाकडी पद्धतीने लाकूड समुदाय अशा पद्धतीने केली जाते। फक्त नाशिकमध्ये नाशिकच्या परंपरेनुसार गौरी म्हणजे शेणाच्या गौऱ्यांपासूनच केली जाते, ती आपण इथे होलिका दहन करणार आहोत। मकावला नाक्याच्या मित्रमंडळ कैलास मित्र मंडळातर्फे। जय श्रीराम। कैलास मित्र मंडळाच्या 1952 पासून हा होळी उत्सव साजरा केला जातो। अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये हा जो काही हिंदू सनातन धर्माचा पारंपरिक सण आहे, हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। हा कैलास मित्र मंडळ, या मंडळाची स्थापना 1952 साली झालेली आहे आणि याची जी मूर्तमोड रोवल्या गेली ती माजी उपनगराध्यक्ष नगरपालिकेचे किसनराव गोरधने, आमचे मार्गदर्शक जयशंकर मामा, या लोकांनी, या कैलास मित्र मंडळाच्या सर्व या भागातील लोकांनी याचा स्थापना केली होती। कैलास मित्र मंडळाच्या या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे शिस्तबद्ध आयोजन आणि सातत्य। रात्री उशिरापर्यंत होळी दर्शनासाठी नाशिककरांची मोठी गर्दी झाली होती। ठिकठिकाणी शांतता आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता। होळी दहनानंतर आता नाशिककरांना लक्ष लागले आहे ते म्हणजे रंगपंचमी आणि ऐतिहासिक रहाड उत्सवाचे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।